हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्थी असणार. सो आम्ही आलेलो आहोत ॲक्च्युली, म्हणजे आलो आहे नाही, म्हणजे हा व्लॉग खूप 4-5 दिवस आधीचा आहे आणि मी मुंबईला गेली होती 2 दिवसासाठी. सो 2 दिवसामध्ये म्हणजे मी आधी एक दिवस मी माझ्या माहेरी होती, थांबली माझ्या बहिणीकडे, तिथे एक दिवस स्टे केला डोंबिवलीला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो आमच्या मावशींकडे. सो मावशींकडे घाटकोपरला आलो. त्याच्यानंतर संध्याकाळी म्हटलं चला काहीतरी थोडंसं फिरून येऊया, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं महाडसाठी. मग आम्ही मस्त RCTला फिरलो. तर आमच्यासोबत संदीप भाऊ होते, श्वेता होती आणि त्यांचा छोटूसा सार्थक होता. सो आम्ही चौघंजण आणि ती तिघंजणं. तर आम्ही मस्तपैकी फिरायला गेलो आणि मॉलमध्ये एंट्री करताच तर हे तुम्हाला आता हे दिसलं असेल, म्हणजे लहान मुलांसाठी तर खूप काय काय खेळण्यासाठी असतं. सो जिजायचं तर आमच्या मॉलमध्ये घुसल्या चालू झालेलं की इथं जायचं आहे पप्पा, म्हणजे तीच जे सगळे लाड आहेत ना ते सगळे आमच्या पप्पाकडे असतात. माझ्याकडे म्हणजे ती जास्त काही असं बोलत नाही, कारण तिला माहिती आहे की मी खूप म्हणजे रागवते तिच्यावरती. ती तर मीन्स माझं असं मत आहे की जिथे लाड केले पाहिजेत ना तिथे केलेच पाहिजेत. पण उगाच आपण ती म्हणजे मुलं आपल्याला जे काही सांगतील आपण जे लगेच केलं तर त्यांना तेच असं वाटतं की हां आपण हे केलं ना की म्हणजे आपल्याला लगेच आपल्याला वस्तू भेटणार. आपण थोडंसं रडलो, हे केलं, थोडासा तमाशा केला. आता लहान मुलांना सवय असते आणि माझ्या जिजाईला खूप सवय आहे. लहानपणी तर इतकी म्हणजे ती हे करायची ना, कुठे बाहेर गेलो ना की मग ते असतं ना लहान मुलांचं की तिथेच बसून आणि लादीवरतीच लोळणार असं तसं. म्हणजे आधी ती करायची अशी, आता ती तसं नाही करत, बट आधी खूप करायची. म्हणजे मग तिला कुठं घेऊन जायचं ना तर खूप असं वाटायचं अरे हिला घेऊन जायचं का नाही, खूप टेन्शन यायचं. पण ते आत्ता पण अशीच करते, म्हणजे रडत असते. पण मला असं वाटतं ना की आपण तेव्हाच म्हणजे तेव्हा थोडंसं ना तिला समजवायला पाहिजे. एकाने कोणीतरी रागवलंच पाहिजे आणि ते रागवायचं काम ना मोस्टली मीच करते आणि मग मीच वाईट होते. म्हणजे असं असतं ना, म्हणजे आता हा पप्पा लाड करतायत, मम्मी मला रागवते सारखी, हे असं आता आमची इथे असंच चालू असतं की हा पण आपण का रागवतो हे आत्ता मुलांना नाही कळत, पण ते नंतर नक्कीच कळेल. सो असो, तर जिजाई तर खुश होती आणि इथे ह्या गाडी खूप छान मस्त खाली गाडी लावली होती आणि ती इतकी भारी वाटत होती ना. आणि हे बघा इथं हा आहे सार्थक आणि ही आहे श्वेता आणि तिथे जिजाई आणि संदीप भाऊ होते. सो शिवराजचं आमच्या काही नसतं. शिवराज एकदम मस्त, त्याला जे पाहिजे म्हणजे त्याला जर पाहिजे असेल ना तर तो तेवढ्यापुरतीच फक्त हे करतो आणि त्याच्यानंतर मग तो शांत होतो. आणि इथे विजय सेल्स होता. विजय सेल्समध्ये खूप मस्त सेल्स लागले होते, वॉशिंग मशीन, AC आणि भरपूर काय काय होतं. आणि इथे गेम झोनचा एरिया होता. सो वरती जिथं जाणार होतो ना तिथे मी पोरांना घेऊन गेली नव्हती, कारण मला माहिती होतं इथे आल्यावरती जिजाई खूप रडारड करणार आणि जिजाईची सुरुवात केली की शिवराजसुद्धा रडणार. सो मी आणि श्वेता आम्ही फक्त दोघीजणी, फक्त मला दाखवायला आणलं इथं की इथे काय काय आहे ते बघायला. सो हे जे आहे ना काहीतरी फन अँड लर्न असंच काहीतरी का प्ले अँड लर्न काहीतरी असं नाव आहे. बट इथे 1 तासाचे आय थिंक 750 रुपये होते. 750, हो 750 होते. आणि आम्ही खूप लेट आलो होतो, त्याच्यामुळे आम्ही मुलांना इथे नाही जाऊन दिलं. म्हणजे आम्ही इन्क्वायरी केली इथे, बट आम्हाला 9:30 वाजता हे काहीतरी बंद होणार होतं आणि 9 वाजता आम्ही पोचलो होतो इथे. सो मग आम्ही विचार केला तर अर्ध्या तासाचे म्हटलं हाफ प्राईस तरी घेतील, बट नाही, त्यांचा असा रूलच नाही आहे की ते बोलले तुम्हाला अर्धा टाईम भेटेल, बट तुम्हाला 750 रुपये पे करावे लागतील. तर म्हटलं कशाला उगाच 750 अर्ध्या तासाला घालवायचे. मी नाहीच म्हटलं काही गरज नाही आहे, राहू द्या आपण नंतर येऊ. तरी पण हिचे पप्पा तिला इथे वरती घेऊन आले आणि जे व्हायचं होतं तेच झालं. म्हणजे तिचे चालू झालं रडारड. शेवटी मग आधी श्वेताने तिला समजावलं, नंतर मी तिला समजावलं. मी खूप ह्याच्यामध्ये स्ट्रिक्टली तिला वॉर्न केलं की हे इथे काही उपयोग नाही आहे, आपण दुसरे काहीतरी बघूया. तुला काय खायचं पियचं असेल तू ते खा. 750 रुपये अर्ध्या तासाला कोण घालवणार? ठीक आहे 1 तास जरी, म्हणजे तिला 1 तास जरी तिला खेळावंसं वाटलं असतं तर सोडलं असतं, असं काही नाही. मग तिला म्हटलं आपण खाली जाऊया आणि इथे खाली छान मस्त असं ट्रेन आणि बस होतं. सो आम्ही बसमध्ये तिला घेऊन बसलो. म्हणजे बसमध्ये तर मोस्टली मी, श्वेता आणि आमची तिन्ही मुलं आम्ही मस्तपैकी बसमध्ये एन्जॉय केला. तिला म्हटलं इथे तुला काय करायचं आहे, त्या तुला अजून किती बसमध्ये अजून परत बसायचं असेल तर तू बस. मग आम्ही मस्त, मग त्याच्यानंतर मग तिचा मूड थोडासा अप केला, चेंज झाला तिचा मूड. त्याच्यानंतर मग कारण ते वरती तिथे जाऊन काही फायदाच नव्हता. सो तिथे वरती स्नो किंगडमसुद्धा होता, तिथे जाऊनसुद्धा इन्क्वायरी केलेली, बट ते बंद व्हायच्या टायमावरती आम्ही गेलेलो. सो कसं काय आता हे होणार. मग ते जे असं खेळण्यासारखं होतं ते जिजा आणि शिवराज हे तिघं पण इथे खेळत होती आणि मॉल बंद होत होता. सो मोस्टली थोडासा गर्दी कमी झाली होती मॉलमधली आणि मग ही दोघं इथं मस्त तिघं पण
छानपैकी इथेच बाहेरच एन्जॉय करत होती. आणि ह्याच्या बाजूलाच ते आहे प्ले अँड लर्नचं. तिला म्हटलं आपण नेक्स्ट टाईम येऊया ना तेव्हा नक्की तुला घेऊन जाऊ तिथे. आणि त्याच्यानंतर वरती गेलो. फूड कोर्ट आहे वरती. जो फूड कोर्टच्या इथेच टाईम झोनसुद्धा आहे आणि तिथेसुद्धा गेम्स आहेत भरपूर. बट इथे ते कार्डशिवाय काय आपण हे नाही गेम्स खेळू नाही शकत. सो इथे थोडंसं म्हणजे त्यांनी एन्जॉय केलं थोडंसं. म्हणजे काय आम्ही काय तिथे फक्त त्यांना ते त्यांचं चालू होतं. थोडेसे आम्ही पिक्स काय क्लिक केले. सो असा आहे आजचा हा माझा ब्लॉग. तर आजचा हा छोटासा मॉल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. छान छान कमेंटसुद्धा करा. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.